या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीच्या पाहणी करता पालखी तळ पाहणी आणि महामार्गाच्या कामाची पाहणी करता आज आम्ही सासवड येथे आलो होतो। सासवड येथील तळावरील स्वच्छता आणि ही कामं बरीचशी झालेली आहे। शौचालय नो व्हेकल झोन तळावरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे शिव साहेबांनी यावर्षी करणार असल्याचे सांगितले। गावठेमाळा येथील जो विसावा आहे त्या विसाव्याच्या बाजूला मुरुम भराई करून दिंड्यानं उभं राहण्याची व्यवस्था करण्याचे सुचवले। घाटकोपर येथील दुर्घटनेनंतर मोठ्या प्रमाणावरती होर्डिंगचा मुद्दा चर्चेत आला होता। आता पालखी महामार्ग जो आहे तर पालखी महामार्ग दिवे ते निर्यापर्यंत शेजारी होर्डिंग्स आहेत। या बाबतीत या पालखी सोहळा किंवा पालखी समितीच्या वतीने काही त्या बाबतीत दखल घेतली गेली का किंवा त्या बाबतीत प्रशासनाकडे काही पाठपुरावा केला गेला आहे का? कारण अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये ते होर्डिंग्स अजूनही उभे आहेत। उद्या माननीय पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांची बैठक आहे पालखी सोहळ्यामध्ये। त्यामध्ये आमचे जे आहेत प्रमुख विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख ते निश्चित यामध्ये मांडतील। कर्णादेवाचा जो पूल आहे जो 2 वर्षापासून प्रलंब आहे, 2 वर्षापूर्वी उद्घाटन झालेले, गेल्या वर्षी फॉलोअप घेतात। यंदा त्याच्यावरून सोहळा जाणार का किंवा काम किती राहील किती दिवसात होईल काय प्रश्न कठडे झाले पूर्ण झाले पुलाचे, पुढचा डांबरी रस्ता पण झालेला आहे आणि ते काम पूर्ण करतो असं त्यांनी सांगितलं। उद्घाटन 2 वर्ष पालखी येते ना त्या काळात थोडंसं सगळ्यांकडून हे मिळतं, तुम्हाला आशावाद दिला जातो आणि पुन्हा ते गेली की ते जैसे ती परिस्थिती आहे। मागच्या वर्षी पूल जरी पूर्ण झाला तरी समोरच्या शेतकऱ्यांनी भूसंपादनाचा प्रश्न होता तो यावर्षी मिटलेला आहे। त्यांनी जागा दिली आणि तिथे डांबरीकरण पण झालेलं आहे। नवीन पुलांची कामं चालू आहेत आणि सध्या कडनी दोन्ही बाजूनी उकरलेले आहे। त्याच्यावरती काय तात्काळ बुजवणी संदर्भात आपण प्रशासनाला सूचना केल्या किंवा कसं काय? खड्डे दाखे मोठे या ठिकाणी उड्डाण पुलांची वगैरे फ्लायओव्हरची कामं चालू आहेत। त्या ठिकाणी सोहळा एका बाजूने आणि सोहळ्याची वाहने एका बाजूने जाण्याकरता रस्ता करून देण्याची त्यांनी मान्य केलेली आहे आणि 25 जून पर्यंत ज्या ठिकाणी उड्डाण पुलाची कामं चालू आहेत त्या ठिकाणी कामं पूर्ण करून सोहळा जाईल आणि वाहनही जातील एका वेळी असं ते व्यवस्था करून देणार आहेत। सध्या जर बघितलं दिवे पवारवाडीमध्ये खूप प्रॉब्लेम आहे, सगळं माती ढिगारामध्ये आणलंय, पाऊस पडला की माती पुन्हा बाजून जाणार। 25 जून पर्यंत सर्व कामं कंप्लीट करून रोडवरचं रॅबिट राडा रोड जे आहे ते बाजूला करून देण्याचे कबूल केलं। तुम्ही आता शिवरीलामध्ये आपण जो मधला स्पेस आहे तो कमी प्रमाणावर आहे आणि मागच्या दौऱ्यात एका सांगितलं होतं की काम थांबवा कारण आम्हाला ती जागा पुरणार नाही, तर त्याच्यात त्यांनी परत काम चालू ठेवलं। त्याच्या संदर्भात पुढे काय फॉलोअप झाला आपला? यामाई शिवरीला जो पुलाचं किलर उभे आहेत आणि काम सुरू आहे, डाव्या बाजूने ते मंदिराची जी कंपाऊंड वॉलची भिंत आहे ती काढून रस्ता मोठा करून देणार आहे आणि मंदिराच्या दिशेने सोहळा जायला अशी व्यवस्था करून 25 तारखेपर्यंत काम कंप्लीट करतो असं आत्ताच कदम साहेबांशी बोलणं झालं आहे। प्रत्येक वर्षी ज्या ज्यावेळी पालखी येणार असते माऊलींची त्यावेळी प्रत्येक प्रशासनाकडून तुम्हाला आश्वासन दिलं जातं। यामध्ये मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून दरवेळी आश्वासन दिलं जातं, होत काहीच नाही। म्हणजे आत्ता ही परिस्थिती अशी की तुम्ही आता आम्हाला सांगताय परंतु आत्ता जर बघितलं तर रोजची जी वाहतूक आहे ती वाहतुकीला देखील मोठ्या प्रमाणावरती समस्या येतात। कारण ज्या ठिकाणी बांधकाम ज्या ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरण विस्तारीकरण चालू आहे त्या ठिकाणी फलक नाही आहेत, कोणतेच सूचना फलक नाही आहेत। म्हणजे पोलीस प्रशासनाला सुद्धा काम करताना खूप मोठ्या प्रमाणावरती अडचणी येतात तिथं। मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे म्हणजे एक प्रसारमाध्यमांचं प्रतिनिधी म्हणून आमची एक विनंती आहे की ज्यावेळी तुमची जी बैठक होईल त्यामध्ये हा मुद्दा खरंच उपस्थित केला जावा। आत्ता जर परिस्थिती बघितली तर पालखी महामार्गावरती वाहतुकीला मोठ्या प्रमाणावरती समस्या येतात, पालखी काळामध्ये या ठिकाणी सुद्धा अडचण येईल, तर तुमच्याकडून या बाबतीत पाठपुरावा केला जावा। नक्कीच होईल। उद्या मान्य अजितदादा पवार साहेबांची मीटिंग आहे पालघर, त्यामध्ये आमचे पालखी सोहळा प्रमुख आणि प्रमुख विश्वस्त आहेत, नक्कीच हे विषय मांडतील। पुरंदर तालुक्यात पालखी सोहळा आल्यानंतर 5 दिवस असतो, झेंडेवाडी ते नेऱ्यापर्यंत मधल्या ह्याच्यामध्ये सासवड नगर परिषद असेल, जिजुरी असेल किंवा तालुक्याचं ग्रामीण ह्याच्यामध्ये जे ग्रामीण प्रशासन आधी महसूल असेल, आरोग्य असेल, पोलीस यांच्याकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत का किंवा काही कुल्या उणीव असेल किंवा वन विभाग असेल त्याबाबत काही असं ते सांगत होतं? नाही, त्यांच्याकडनं ज्या आमच्या अपेक्षा असतात ते दरवर्षी पूर्ण केल्या जातात। तर महामार्गाचं काम चालू आहे त्यामुळे सोहळ्याबरोबर येणारी वाहन आहे ते वाहतुकीचा काही वेळा प्रश्न निर्माण होतो, पोलीस प्रशासन नक्कीच होणार।